जय हरी. एकादश स्कंध भाग 205. 28व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की आत्मा आणि देह एके ठिकाणी राहतात हे खरं, परंतु आत्मा कधी देहरूप होत नाही. ज्ञानस्वरूपानं तो देहाचा प्रकाशक असतो. त्याच्या सत्ताशक्तीनं प्राणी मात्र आपापल्या प्रारब्धाप्रमाणे वागत असतात. ज्याला त्या आत्म्याचं अनुसंधान साधतं त्याला दृश्यरूपानं संसाराचं भान राहत नाही. मी दृश्य नाही, देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार नाही. चित्त आणि अहंकार नाही अशी खात्री झाल्यानं संसारातील त्याची सत्यबुद्धी आपोआप विलीन होते. केवळ प्रारब्ध योगानं त्याचा देह हालचाल करतो. नाटकातील नट लोकदृष्टीनुसार स्त्री पुरुष म्हणून वावरतो, परंतु मूळ नट एकच असतो. त्याचप्रमाणे आत्मबुद्धी पचनी पडलेल्या लोकांना आनंदाशिवाय दुसरं दिसत नाही. आत्मा अनंत, अपार, ज्ञानमय आणि पूर्ण आहे. तो मायेचा अधिष्ठान होतो तेव्हा त्याला अंतरात्मा म्हणतात. तो मायेचा नियंता असतो म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. मायेला व्यापूनही शिल्लक उरतो म्हणून त्याला परमेश्वर म्हणतात. अविद्येमध्ये प्रतिबिंबित झाला म्हणजे तो जीव बनतो आणि देहाचा ध्यास लागला म्हणजे त्याला अहंकार म्हणतात. उपाधीच्या संसर्गानं मन होऊन तोच संकल्प विकल्प करतो, तर मनाच्या आगमन आणि आगमनासाठी गमन आगमन हे म्हणजे 10 इंद्रिय तोच गमनागमनासाठी तोच बनतो. देहाचं कारण असणारी पंचमहाभूतं तोच बनून दृश्यरूपानं जीवाला आसक्त करतो. आता तात्पर्य काय? तर हा सारा संसार आत्मरूपच आहे. संसाराला आश्रय असणारी गुणसाम्य रूप प्रकृती तोच असून साम्यावस्था बिघडवणारी काळशक्ती तोच आहे. परब्रह्माची स्फूर्ती तोच संसार होय. केवळ लीलाशक्तीनं निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार झालेलं दिसतं म्हणून सर्व विश्व परमात्म्य स्वरूप आहे. आता या अद्वैत भक्तीचं रहस्य काय असा जर एखाद्याला प्रश्न पडला तर त्याचे उत्तर नाथ महाराज देतात की सामान्यपणे भक्ती ही ज्ञानापेक्षा कमी प्रतीची अवस्था आहे असा वेदांती लोकात समज आढळतो, परंतु भक्ती म्हणजे आत्मप्रचिती असा संतांचा अर्थ असतो. देहाभिमान जिवंत आहे तोपर्यंत होणारी भक्ती ही द्वैत भक्ती, तर आत्मसाक्षात्कार होऊन तद्रूपत्वानं होणारी भक्ती, मी तोच आहे अशा आत्मबुद्धीनं होणारी भक्ती ही अद्वैत भक्ती होय. सर्वानुभूती भगवत भाव साक्षात प्रचितीला येणं हे या अभेद भक्तीचं मुख्य लक्षण असून मी मुक्त आहे हे स्मरण देखील तिथे मावळतं. असा भक्त देही असून परब्रह्मस्वरूप बनतो म्हणून तो ज्ञानी असतोच हे काय सांगायला पाहिजे का? देहबुद्धीचा अधिक विसर पडून आत्मप्रभाव उदय पावणं हे ज्ञान आणि भक्ती दोहींचं सामान्य लक्षण आहे. देहबुद्धीच्या पायावर उभं राहून जीव नाना प्रकारच्या कल्पना करतो. मनानं, देहानं आणि वाचेनं अनेक कर्म करून सुखासाठी धडपडतो. त्यामुळं या दृश्यसृष्टीचं खरंपण जीवाला अधिक घट्टपणे भासू लागतं. विवेकी माणसानं देहाभिमान मुळातच उपटून टाकावा म्हणजे मनपणाला मुकेल, इच्छा आणि तृष्णा शांत होतील आणि आनंदरूप आत्म्याचं दर्शन होईल. हे घडून येण्यास साधकानं नित्यानित्य विवेक करावा. इंद्रियांना दिसणारं दृश्य अनित्य आणि गुणातीत शाश्वत ब्रह्म ते नित्य हा नित्यानित्य विवेक होय. आत्मस्वरूपाचं दर्शन होण्यास अनुतापानं इंद्रियांचं दमन करणं हे तप होय. अद्वैत प्राप्ती होण्यास सद्गुरूला सद्भावानं आणि अनन्य भावानं शरण जावं. असं शरण गेलं असता कृपायुक्त होऊन अधिकार पाहून सद्गुरू आत्मज्ञानाचा उपदेश करतात. सद्गुरूंनी सांगितलेलं साधन करता करता निधी ध्यास लागतो आणि तो परिपक्व झाला की आत्मसाक्षात्कार होतो. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय झाला तरी आत्मस्वरूप जसंच्या तसं राहतं आणि ते आत्मस्वरूप स्वतः आपणच आहोत असा अनुभव येऊन ज्ञानी भक्त विश्वाच्या खेळाकडे पाहतो. बुद्धिबळाच्या किंवा सोंगट्याच्या खेळात युद्ध खेळणाऱ्या सोंगट्या अचेतनच असतात. त्या निर्जीवांच्या लढाईत कुणी जिवंत होतं तर कुणी मरतं. एकाची जीत होते
तर दुसऱ्याची हार होते, कुणी वैकुंठात जातं तर कुणी नरकात पडतं. पण हा सर्व खेळ खेळविणारा परमात्मा साक्षी रूपानं अलिप्त राहतो. तसा ज्ञानी भक्त प्रपंचात वाट्यास आलेली कर्म करून पुन्हा विदेहीपणानं मुक्तच असतो. देहानं प्रारब्धानुसार इंद्रियांचे भोग भोगले तरी त्याच्या ब्रह्मस्वरूपात अंतर पडत नाही. सूर्य लक्ष योजने उंच आहे, ढग अवघे 12 योजने उंच असतात. ढगांनी सूर्य झाकला असं लोक मानतात, पण सूर्याची आणि ढगांची कल्पांतीही भेट होत नाही. ढग आले आणि गेले तरी सूर्य त्यापासून संपूर्ण अलिप्त असतो. त्याचप्रमाणे घरदार, बायका, मुलं यांच्या संगतीत राहणारा ज्ञानी भक्त देखील सर्वस्वी अलिप्त असतो. इंद्रिय कर्माचा विटाळ त्याला यत्किंचितही लागत नाही. आता तात्पर्य काय, तर गुणांच्या आणि देहाच्या संगतीत राहून अशा युक्तीनं वागणारे ज्ञानी भक्त इंद्रियांचा भोग प्रत्यक्ष भोगताना दिसले तरी ते सदा सर्व काळ अलिप्तच असतात. हे वर्म ज्यांना साधलं ते देही असून विदेही दशा भोगतात. बरं, एखाद्या साधकाने खूप प्रयत्न केला की मला साध्यापर्यंत जायचं, पण या साधकांनाही विघ्न येतात बरं का. आता ती कोणती, तर परमार्थात प्रगती होऊ लागली की साधकाच्या अंतर्यामी नवीन शक्ती उदय पावू लागतात. तिथे फार सांभाळावं लागतं. विवेक वैराग्याचा आणि अनुसंधानाचा अभ्यास जरा ढिल्ला पडला की साधक कसल्या तरी मोहाला बळी पडतो आणि खाली घसरतो. अशा वेळी भक्तीनं निर्माण होणारी लीनता आणि शरणागती फार उपयोगी पडतात. तसंच भगवंताचं नाम देखील अति मदत करतं, असं नाथ महाराज अगदी आवर्जून सांगतात. ते म्हणतात की 4ही वेद मुखोद्गत झाले, सगळी शास्त्र करतला मलकवत अशी झाली आणि प्राणापान सम करून मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य जरी अंगी आलं तरी मुकाटपणे इंद्रिय भोग सेवन केले तर ते बाधकच होतात. शाप किंवा वर देण्यास समर्थ असलेले पुरुष स्वतःला मोठे ज्ञानी समजून इंद्रिय भोगात रमतील तर खाली घसरतील. काही योगी योग सामर्थ्यानं आसन अंतराळात उंच उडवतात आणि सिद्धीचे अनेक चमत्कार करून दाखवतात. कुणी मंत्रानुष्ठान करून मंत्रदेवता प्रसन्न करून घेतात. इतकंच नाही तर काही साधकांना किंचित स्वस्वरूपानुभव येऊन आनंदाचा साक्षात्कार होतो. ही सगळी माणसं चांगली खरी, परंतु आपण बनलो असं वाटून जर ते इंद्रिय सुखाच्या मागे गेले तर त्यांचा अधप्पात झाल्याशिवाय राहत नाही. चकमकीची आग ज्याप्रमाणे तुळई जाळू शकत नाही, त्याचप्रमाणे प्रथम आवेशाचा स्वस्वरूपानुभव देहाभिमान नाहीसा करत नाही. किंबहुना प्रपंचाच्या संगतीनं तो अग्नीच नाश पावतो. देहाभिमान समूळ लयास जाणं आणि पुन्हा उदयास न येणं हे परमार्थाचं मर्म आहे. आणि यासाठी भक्ती हेच उत्तमोत्तम साधन आहे. भक्ती म्हणजे भगवंताची अनिवार्य प्रीती. अशी भक्ती ही ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती आणि ब्रह्मस्थिती यांची जननी आहे. भक्तीची शक्ती विलक्षण आहे. अनंत आणि अपार असलेलं आत्मस्वरूप भक्तीत गुरफटून जातं. ते भक्तीच्या अधीन होते. जे कुणी ते भक्तीच्या अधीन होते, जो पुण्यवान असेल त्यालाच अशी भक्ती साधते. मग ज्यांच्या शरीरात पाप आहे त्यांना भक्ती कशी करावी, तर भगवंताचं नाम महापातकांची राख रांगोळी करून टाकतं. नाम म्हणजे जगातील एक ब्रह्मास्त्र आहे आणि महापातक हे बिचारे मुंगी आहेत. नामापुढे उरण्या इतकी शक्ती त्यांच्या अंगी असूच शकत नाही. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण
अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.